a raised to m bracket raised to n, that is the power of a number in index form. आता आपण हा रूल समजून घेण्यासाठी काही एक्झाम्पल्स आपण बघणार आहोत. जसं फर्स्ट आहे 5 स्क्वेअर ब्रॅकेट क्यूब. आता 5 स्क्वेअर ब्रॅकेट क्यूब आहे, याचा अर्थ ब्रॅकेट हा 3 टाइम्स मल्टिप्लाइड बाय, म्हणजेच 5 स्क्वेअर इंटू 5 स्क्वेअर इंटू 5 स्क्वेअर. कारण इंडेक्स 3 आहे त्यामुळे हा ब्रॅकेट आपण 3 टाइम्स मल्टिप्लाइड बाय. आता मल्टिप्लिकेशन ऑफ इंडायसेस विथ सेम बेस, यामध्ये आपण रूल पाहिला होता की बेस सेम असताना इंडेक्सची काय होते, ॲडिशन होते. त्यानुसार आपण बेस जो आहे तो कॉमन काढला आणि इंडेक्स जे आहे त्यांचे ॲडिशन 2 + 2 + 2, म्हणजेच आपण हीच ॲडिशन म्हणजे 2 3 टाइम्स ॲड म्हणजेच 2 × 3 आणि म्हणजेच 5 raised to 2 3 जा 6, किंवा आपण 2 + 2 4 + 2 6 होतात, किंवा 2 3 टाइम्स ॲड म्हणजेच 2 ला 3 न मल्टिप्लाइड बाय म्हणजेच 5 raised to 6. म्हणजे आपण जर बघितलं तर यामध्ये आपण हे जे दोन इंडेक्स आहेत या इंडेक्सचाच आपण मल्टिप्लिकेशन इथं केलेलं आहे 2 × 3. म्हणजेच जर इंडेक्सचा इंडेक्स असेल म्हणजे द पॉवर ऑफ अ नंबर इन इंडेक्स फॉर्म, तर त्यामध्ये हे जे दोन इंडेक्स आहेत यांचं आपण काय करणार, मल्टिप्लिकेशन करणार. आणखी आपण सेकंड एक्झाम्पल्स बघू. आता 7 raised to -2 आणि ब्रॅकेट raised to -5. आता आपण हा ब्रॅकेट raised to -5 आहे, -5 टाइम्स आपण कसं लिहिणार, म्हणून आपण याचा जो इंडेक्स आहे तो निगेटिव्हचा पॉझिटिव्ह करण्यासाठी याचा रेसिप्रोकल केला, म्हणजेच हे 1/7 raised to -2 ब्रॅकेट raised to 5, म्हणजे जो इंडेक्स निगेटिव्ह होता तो पॉझिटिव्ह झाला. आणि त्यानुसार आपण आता 1 हा 7 raised to -2 जो आहे हा 5 टाइम्स मल्टिप्लाय लिहिलेला आहे. आणि हा 5 टाइम्स मल्टिप्लाय म्हणजेच -2 × 5. जसं आपण इथं या एक्झाम्पल्समध्ये आपण 2 जो आहे 3 टाइम्स होता, तर 2ला 3 मल्टिप्लाय केलं, तसंच -2 जो आहे हा 5 टाइम्स मल्टिप्लाइड बाय, म्हणून आपण काय केलेलं आहे इथं -2 × 5 आणि निगेटिव्ह इंटू पॉझिटिव्ह, निगेटिव्ह 2 5 जा 10, म्हणजेच 1/7 raised to -10. आणि हाच आपल्याला इंडेक्स निगेटिव्हचा पॉझिटिव्ह करायचा असेल तर याचा पण रेसिप्रोकल म्हणजे 7 raised to 10. आणि इथं सुद्धा आपण जर यांचा मल्टिप्लिकेशन केला असता म्हणजे 7 raised to -2 × -5, निगेटिव्ह इंटू निगेटिव्ह पॉझिटिव्ह आणि 2 5 जा 10, म्हणजे आपल्याला जो रूल्स फॉर्म होणार आहे त्याचे सुद्धा आपण इथं रिवाईज करत आहोत. तसंच इथं लर्न करत आहोत. त्यानंतर 2/5 ब्रॅकेट raised to -2 आणि पुन्हा ब्रॅकेट raised to 3. आता हा इंडेक्स 3 आहे, म्हणजेच आपल्याला हा जो 2/5 ब्रॅकेट raised to -2 आहे हा 3 टाइम्स मल्टिप्लाइड बाय, म्हणजेच 2/5 जे आहे याचा -2 + -2 + -2 म्हणजे मल्टिप्लिकेशन ऑफ इंडायसेस विथ सेम बेसचा रूल. त्यानंतर मग 2/5 ब्रॅकेट raised to -2 × 3 म्हणजे 3 टाइम्स आहे म्हणून, आणि -2 × 3 -6 म्हणजे 2/5 ब्रॅकेट raised to -6. आणि इथं सुद्धा आपण जर बघितलं तर -2 × +3, निगेटिव्ह इंटू पॉझिटिव्ह निगेटिव्ह आणि 2 3 जा 6. म्हणजेच आपल्याला यावरून हा जो रूल आहे की a raised to m ब्रॅकेट raised to n, म्हणजेच याचा अर्थ a raised to m n टाइम्स, म्हणजे हे किती वेळा असेल, n टाइम्स, म्हणजे हा इंडेक्स जेवढा असेल तितक्या वेळा a raised to m असणार. म्हणजेच आपण a raised to m + हे ॲडिशन यांची करणार किती वेळा, n टाइम्स, म्हणजेच a raised to m × n टाइम्स, म्हणजे जेवढा वेळा हे असेल तेवढा वेळा आपल्याला हा मल्टिप्लाय करावा लागेल. म्हणजेच आपल्याला इथं हा रूल आपल्याला मिळतो, इफ a इज अ नॉन झिरो रॅशनल नंबर अँड m अँड n आर इंटिजर्स देन a raised to m ब्रॅकेट raised to n इज इक्वल टू a raised to m × n. आणि याच आपल्याला याच्या प्रॅक्टिस करण्यासाठी आपण काही एक्झाम्पल्स बघू. म्हणजे या रूल आपल्याला जो आहे तो रूल आपल्याला लर्न करायचा आहे. जसं
4:5 ब्रॅकेट रेस टू 3 असेल, म्हणजेच 4:5 इंटू 3 मीन्स 4:5 3 जा 15. म्हणजे आपल्याला आपण जे आधी बघितलं तो रूल कशा प्रकारे फॉर्म झालेला आहे. आपल्याला रूल लर्न झाल्यानंतर आपण डायरेक्ट या रूलचा यूज करून एक्झाम्पल्स आपल्याला सॉल्व करायचे आहेत. जसं 7⁻2 ब्रॅकेट रेस टू 7 असेल तर -2 इंटू 7 म्हणजे 7 इंटू पॉझिटिव्ह निगेटिव्ह 2 7 जा 14. त्यानंतर आता 3/4 आता याचा इंडेक्स आहे -4 इंटू पुन्हा ब्रॅकेटचा इंडेक्स आहे -5. आता आपण म्हणजेच 3/4 ब्रॅकेट रेस टू निगेटिव्ह इंटू निगेटिव्ह पॉझिटिव्ह आणि 4 5 जा 20. त्यानंतर नेक्स्ट एक्झाम्पल्स 5/7 ब्रॅकेट रेस टू 5 आणि ब्रॅकेट नंतर रेस टू 1 आहे, म्हणजेच 5/7 रेस टू 5 इंटू 1 मीन्स 5/7 ब्रॅकेट रेस टू 5 1 जा 5. तर अशा प्रकारे आपण लॉज ऑफ इंडायसेस जे आहे, इफ ए इज अ नॉन झिरो नंबर अँड यम अँड यन आर इंटिजर देन, आता पहिला रूल आपण बघितला होता की मल्टिप्लिकेशन ऑफ इंडायसेस विथ द सेम बेस म्हणजे ए रेस टू यम इंटू ए रेस टू यम इज इक्वल टू ए रेस टू यम प्लस यन. तेच डिव्हिजनमध्ये आपण मल्टिप्लिकेशनमध्ये ॲडिशन होतं इंडायसेसची आणि डिव्हिजनमध्ये सबट्रॅक्शन म्हणजे ए रेस टू यम डिवाइड बाय ए रेस टू यन इज इक्वल टू ए रेस टू यम मायनस एन. इंडेक्स 1 असेल तर त्याची व्हॅल्यू तेवढीच राहील ए रेस टू 1 इज इक्वल टू ए. इंडेक्स 0 असेल तर त्या कोणताही नंबर असो त्याचा म्हणजे इफ ए इज नॉन झिरो नंबर आणि अशा वेळेला याचं जे ॲन्सर असणार आहे ते 1 असणार आहे इंडेक्स 0 असताना. त्यानंतर इंडेक्स जर निगेटिव्ह असेल त्याचा पॉझिटिव्ह करायचा असेल तर त्याचा रेसिप्रोकल करावं लागतं म्हणजेच ए रेस टू निगेटिव्ह यम इज इक्वल टू 1/ए रेस टू यम. आणि हे सुद्धा तेच आहे, हाच रूल आहे की A/B म्हणजे अशा प्रकारे आपल्याला एक एक्झाम्पल असेल किंवा असं असेल A/B ब्रॅकेट रेस टू निगेटिव्ह यम असेल तर A/Bचा आपण B/A म्हणजे याचा रेसिप्रोकल केला बेसचा आणि तेव्हा जो निगेटिव्ह इंडेक्स होता तो पॉझिटिव्ह झाला. आणि जो ए इंटू बी ब्रॅकेट रेस टू यम असेल तर ए रेस टू यम इंटू बी रेस टू यम. तसंच डिव्हिजनमध्ये सुद्धा A/B ब्रॅकेट रेस टू यम असेल तर हा इंडेक्स जो आहे एचा सुद्धा इंडेक्स आहे यम आणि बीचा सुद्धा इंडेक्स आहे यम. आणि आता जो आपण रूल बघितला ए रेस टू यम ब्रॅकेट रेस टू यन इज इक्वल टू ए रेस टू यम इंटू यन. इथं साईन नाही म्हणजेच इंटू आहे, मल्टिप्लिकेशनचं इथं साईन आहे. अशा प्रकारे हे जे लॉज ऑफ इंडायसेस आहेत, आता या लॉज ऑफ इंडायसेस आपल्याला चांगले लर्न करण्यासाठी यावर आधारित जे एक्झाम्पल्स आहेत ते आपल्याला त्याची प्रॅक्टिस करावी लागेल. आणि याच प्रकारे आता आपल्याला जो प्रॅक्टिस सेट आहे 29 हा प्रॅक्टिस सेट आपल्याला 29 सॉल्व करायचा आहे.